जय शिवराय जय शंभूराज. मित्रांनो, आपल्याकडे शिकवण्याची पद्धत कशी माहिती का? आता बघा, हा Na प्लस आयन प्लस Cl हा मायनस आयन म्हणजेच सोडियम प्लस क्लोराईड दोन्ही मिळून काय होतं? NaCl म्हणजेच काय? सॉल्ट. ओके, सॉल्ट तयार होतो. आता याचं स्टेट कोणतं असतं? कोणत्या फॉर्ममध्ये असतो तो? तर सॉलिड. टेस्ट कशी असते? सॉल्टी असते. कलर कसा असतो? व्हाईट असतो. क्रिस्टल कसं असतं? त्याचे क्युबिकल असतं. तर मित्रांनो, तुम्ही मला सांगा, हे तुम्हाला समजलं का? नसेल समजलं तर आता माझी शिकवण्याची पद्धत बघा. तर बघा, याने म्हणजे सोडियम हा पॉझिटिव्ह पर्सन आहे आणि हा क्लोराईड निगेटिव्ह पर्सन आहे. म्हणजे हे दोन्ही मित्र आहेत, सोडियम आणि क्लोराईड. आता काय होतं, हे जेव्हा दोन्ही भेटतात तर काय तयार होतं? सॉल्ट तयार होतं. सॉल्ट म्हणजेच काय? आपलं मीठ तयार होतं. हे बघा, मीठ तयार होतं. तर मित्रांनो, मी एवढं सांगितलं तरी प्रत्येकाच्या डोक्यात बसला. सॉल्ट सांगितलं लगेच याचा कलर पण ध्यानात येतो. कलर कसा आहे? व्हाईट आहे. ती सांगायची गरज पडत नाही. लगेच आपल्याला आठवतं, आपण दररोज जेवणात घेतो किंवा भाजीत टाकतो, लगेच याच्यावरून आपल्याला त्याची चव कळते, सगळ्या गोष्टी कळत आहे. मग या गोष्टी सांगायची गरज पडली का? नाही. सॉल्ट कसं आहे? खारट आहे, आळणी आहे, गोड आहे, ती सांगायची गरज पडली का? नाही. अशा प्रकारे जर शिकवलं तर मुलांच्या कन्सेप्ट क्लिअर पण होते आणि बाकीच्या गोष्टी पण होत्या. मित्रांनो, मला याच्यातून एक सांगायचं आहे की मुलांना समजेल अशा भाषेत शिकवा, जेणेकरून त्यांच्या कन्सेप्ट क्लिअर होतील आणि त्या कन्सेप्ट ते आपल्या जीवनात पुढे जाऊन इम्प्लिमेंट करतील. याच्यापासून जे सॉल्टी आहे म्हणजे खारट आहे, त्याच्यापासून दुसरं काहीतरी एक्सपेरिमेंट करून किंवा काहीतरी गोष्टी शोधून मुलं काढू शकतात. पण याचा अर्थ हे तेवढं जर मर्यादित राहिलं, त्याच्यापासून काय कोणाला फायदा होणार? फक्त पुस्तकी नॉलेज देण्यावर भर देऊ नका, रट्टा मारण्यावर भर देऊ नका. मुलांना ॲक्च्युली फील्डवर काय होतं किंवा काय गोष्टी घडतात मला रिअल टच द्या, जेणेकरून स्टुडंट हे आपल्या लाईफमध्ये काहीतरी वेगळ्या गोष्टी करू शकतील.